सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण बघा की नवरात्रामध्ये देवीची ओटी भरतो। तर ओटी का भरावी, ओटी कशी भरावी, ओटी कोणत्या तिथीला भरावी, ओटीमध्ये कोणतं साहित्य हवं, देवीचे कोणते 11 अलंकार आहेत का ते ओटीमध्ये असायलाच हवे, ओटी भरताना कोणतं फळ ठेवावं कोणतं ठेवू नये, तर आणि देवीची ओटी आपल्याला कशी भरायची आहे, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं की बघा की ओटी का बरं भरावी, की का ओटी भरतात। तर बघा की जेव्हा आपली ओटी केव्हा भरली जाते, तर पहिलं म्हणजे साखरपुड्यामध्ये जेव्हा आपला साखरपुडा होतो आणि दुसरं म्हणजे लग्नामध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्याला ओटी भरून घेण्याचा किंवा ओटी भरण्याचा अधिकार हा आपल्याला मिळतो। तर आता ओटी भरणं म्हणजे काय नेमकं की आता आपला जो म्हणजे बेंबीचा खालचा भाग आहे तर त्याला आपण काय म्हणतो, ओटीपोट, आणि त्या ओटीपोटामध्ये आपला जो गर्भाशय असतो तर ह्या गर्भाशयामुळे आपल्याला ओटी भरून घेण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे। ओटी भरणं म्हणजे काय की समोरचा व्यक्ती आपल्याला तो आशीर्वाद देत असतो की तुझी ओटी ही कायम भरलेली असावी। ओटी भरलेलं असणं म्हणजे काय की आपल्याला बाळ होणं, तर हा त्याचा आशीर्वाद असतो। खरं तर ओटी भरणं म्हणजे की तुझी ओटी कायम सदैव भरलेली असावी। आता आणि जे आपण ओटी भरायला पण जे साहित्य वापरतो ना, तर बघा काय की साडी, ब्लाऊजचा पीस, तांदूळ, श्रीफळ, हळकुंड, सुपारी, खोबरं, त्याच्यानंतर बदाम, तर हे सगळं मांगल्य, सुरक्षा आणि भरभराटीचे सगळे काही प्रतीक आहेत। ह्या गोष्टी ज्या आहे, हळदी, कुंकू, हे सगळं सौभाग्याचं प्रतीक आहे। तर अशा ज्या काही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत त्याच आपल्या ओटीमध्ये घातल्या जातात। आणि ओटी भरणं ह्या ओटी भरण्याला आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीपासून खूप महत्त्व आहे। म्हणजे आता तरी ही थोडंसं आपण म्हणतो ना की एज्युकेटेड जी पिढी आहे तर थोडंसं ही गोष्ट मागे पडत चाललेली आहे, पण ती मागे पडायला नको, कारण की तिचं जेवढं आध्यात्मिक दृष्टीने महत्त्व आहे तेवढंच सायंटिफिकली पण महत्त्व आहे। बघा की आता नवरात्रामध्ये आपण देवी आईची ओटी भरतो। तर आता आपण ह्या नवरात्रामध्ये कोणत्या तिथीला किंवा कोणत्या दिवशी देवीची ओटी भरायला हवी, तर मी खरं सांगू का, देवीची ओटी ही आपण अष्टमी किंवा मग नवमीला भरायला हवी। पण आता प्रत्येकाच्या इथे वेगवेगळ्या पद्धती असतात। खूप जण काय करतात की घट बसले ना त्याच दिवशी देवीची ओटी भरतात। तर ज्याच्या त्याची म्हणजे जी काही परंपरा आहे त्याच्यानुसार तुम्ही करायचं आहे। पण खरं तर ओटी ही अष्टमी किंवा मग नवमीला भरावी। जेव्हा 9व्या दिवशी घट उठतात तर त्यावेळेस आपण अष्टमीला ओटी भरायला हवी। जेव्हा 10व्या दिवशी घट उठतात तेव्हा आपण नवमीला ओटी भरायला हवी। की का बरं, की बघा आपल्या लग्नानंतर जेव्हा आपण माहेरी जातो तर आपण सासरी येताना आपली देखील ओटी भरली जाते, म्हणजे हा एक पाठवणीचा भाग आहे। तर मग जेव्हा आई भगवती ही 9 दिवस आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने वास करते तर मग तिची पाठवणी पण आपण कशी केली पाहिजे की छान खणा नारळाने ओटी भरून मग आपण तिची पाठवणी करायला हवी। तर ठीक आहे, तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही ओटी भरा। पण वैयक्तिक मी अष्टमीलाच देवीची ओटी भरते। कन्यापूजन, होम हवन आणि ओटी भरणं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक अष्टमीलाच करत असते। तर ठीक आहे, आता जी काही आपण देवीची ओटी भरतो तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खूप जणांना पडतो, तर त्या ओटीचं काय करायचं नंतर। तर बघा की आपण जी ओटी भरतो ना तर त्या ओटीचं सगळं सामान तुम्ही स्वतःही वापरू शकता। म्हणजे साडी, ब्लाऊजचा पीस, जे काही असेल, मंगळसूत्र, नारळ प्रसाद म्हणून खाणं, हे सगळं तर तुम्ही ते स्वतः देखील वापरू शकता, किंवा ते तुम्ही दुसऱ्या सवाशिणीला पण देऊ शकता देवी स्वरूप मानून। किंवा मग तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची जी काही कुलदेवी आहे तर तिच्या मंदिरामध्ये जाऊन ती ओटी तुम्ही तिथे देवीला देखील अर्पण करू शकता। तर आता बघा की जेव्हा आपण ओटी भरतो तर त्या ओटीमध्ये कोणतं साहित्य असायला हवं, काय गरजेचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं की डार्क कलर, हिरवा, लाल, केशरी, जांभळी, तर अशा कलरची आपल्याला एक साडी घ्यायची आहे। ती साडी एक तर जरीचीच हवी किंवा मग प्युअर कॉटनची साडी हवी। का बरं, की जरीच्या साडीमध्ये ज्या सात्विक लहरी आहे तर त्या खेचून घेण्याची शक्ती जास्त असते। तर साडी, त्याच्यावर आपल्याला ब्लाऊजचा पीस घ्यायचा आहे, त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे,
तांदूळ ठेवायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देवीला अतिशय प्रिय असलेली गोष्ट म्हणजे वेणी। तर आपल्याला वेणी किंवा मग गजरा हा कंपल्सरी ठेवायचा आहे। ते झालं, त्याच्यानंतर आपल्याला अलंकार, तर अलंकारामध्ये मंगळसूत्र, जोडवे, विरोधे, टिकली, गंध, बांगड्या, 11 बांगड्या घ्यायच्या आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला हळकुंड, खारी, खोबरं, सुपारी, तर ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत। आता सिंदूरची बॉटल आपल्याला घ्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेहंदीचा कोन आपल्याला घ्यायचा आहे न विसरता। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तिच्याशिवाय ओटी पूर्ण होत नाही, तर ती म्हणजे पानाचा विडा। तर आपल्याला पानाचा विडा हा घ्यायचा आहे। तर आणि फळ, तर फळ बघा की आपल्याला नारळ घ्यायचा आहे। केळी आपल्याला देवीच्या ओटीमध्ये ठेवायची नाही किंवा कोणाची ओटी भरताना आपण केळी ठेवत नाही। असं म्हणतात का केळीला जेव्हा फळं येतात त्याच्यानंतर ती केळी कापून टाकली जाते, तर त्याच्यामुळे आपण केळी तुम्ही तशी देऊ शकता किंवा ती तशी पण ठेवू शकता, फक्त ती ओटीमध्ये आपल्याला ठेवायची नाही। तर अशा प्रकारे त्याच्यानंतर खेळणं पाळणं आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे। तर जे काही शृंगाराचं सामान आहे तर ते तुम्ही सगळं ओटीमध्ये ठेवायचं आहे। त्याच्यानंतर 11 रुपये, 51 रुपये जी काही तुमची परिस्थिती असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की देवीला आवडणारी वेणी आणि विड्याचं पान, याच्याशिवाय ओटी ही पूर्ण होत नाही। तर आपल्याला हे सगळं सामान ठेवायचं आहे। तर आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे। तर आता की देवीची ओटी, हा आपलं ते झालं की अष्टमीला किंवा नवमीला ओटी भरायची। आता देवीची ओटी कशी भरायची आहे, तर बघा की मी आता तुम्हाला डायरेक्टली करून नाही दाखवू शकत, कारण की कसं आहे का मी वैयक्तिक अष्टमीला ओटी भरते, तर मी कोणतंही सामान आणलेलं नाही। पण मी तुम्हाला पूर्ण माझी जी मागच्या वर्षीची ओटी जी भरलेली फोटो वगैरे आहे तर तो मी तुम्हाला स्क्रीनवर म्हणजे डिस्प्ले करते आणि मी तुम्हाला सांगते की ओटी आपल्याला कशी भरायची आहे। तर सगळ्यात आधी जिथे आपण घट बसवलेले आहे तर आपल्याला त्याच्यासमोर एक पिढा ठेवायचा आहे। तर पिढा ठेवायचा आहे, नंतर आपल्याला आसन घ्यायचं आहे। आपण आसन घेऊन घटासमोर बसायचं आहे। मला दक्षिणेकडे सोडून तुम्ही देवीकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे। आता बसल्यानंतर आपल्याला एक पुढे पाट घ्यायचा आहे। त्या पाटावर तुम्ही लाल वस्त्र अंथरून घ्या, असेल तर, नसेल तर काही हरकत नाही। त्याच्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे। त्या ताटामध्ये आपल्याला साडी ठेवायची आहे, अशी थोडीशी घडी तिची उघडून। त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला ब्लाऊजचा पीस ठेवायचा आहे। ब्लाऊजचा पीस ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावर नारळ ठेवायचं आहे। तांदूळ आपल्याला असे वंजूळभर त्याच्यावर तांदूळ टाकायचे आहे। आता हे टाकल्यानंतर जे काही अलंकार आहेत म्हणजे मंगळसूत्र, जोडे विरोधे, त्याच्यानंतर खेळणा पाळणा, टिकली, बांगडी, सिंदूर, लिपस्टिक, काजळ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ओटीवर ठेवायच्या आहे। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे पानाचा विडा, तर पानाचा विडा त्या ओटीवर ठेवायचा आहे। आणि वेणी, तर वेणी आपल्याला ओटीवर ठेवायची आहे। बघा की तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेल, तर आपल्याला वेणी ही त्या ओटीवर ठेवायची आहे। आणि दक्षिणा, आता हे सगळं झालं। आता ही तुमची ओटी तयार झाली। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ती ओटी अशी आपल्याला देवी समोर आणि आपल्या छाती समोर धरायचं आहे ते ताट। आता ते ताट छाती समोर धरल्यानंतर आपल्याला आई भगवतीचा जय जयकार करायचा आहे। जय जयकार कोणता की उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, असा ही ओटी धरून आपल्याला 3 वेळेस देवी आईचा जय जयकार करायचा आहे। देवी आईला हाक मारायची आहे। आता तुम्हाला जर हे येत नसेल जय जयकार, तर तुम्ही तुमची जी काही कुलदेवी असेल तर तिचं नाव घेतलं तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे ताट समोर धरून 3 वेळेस आपल्याला देवी आईचा जय जयकार करायचा आहे। आणि आपल्याला हळदी कुंकू त्या ओटीवर आधी जेव्हा ओटी खाली ठेवलेली असते त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आपल्याला त्या नारळावर। देवी आईला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। आपण स्वतःच्या कपाळाला पण हळदी कुंकू लावायचं आहे। आता हे झाल्यानंतर मग आपल्याला जय जयकार झाल्यावर ती ओटी देवी आईच्या अशी डोक्यासमोरून घ्यायची आहे आणि त्या पाटावर आपल्याला ती ओटी ठेवायची आहे। आणि मग आईला आपल्याला प्रार्थना करायची आहे की देवी आई, मी माझ्या यथाशक्तीने तुझा हा सन्मान केलेला आहे, तुझी ओटी भरलेली आहे माझ्या परिस्थितीनुसार, तर ती तू स्वीकार करावी
तर असं आपल्याला देवी आईला प्रार्थना करायची आहे। ओटी भरताना देवी आईकडे काहीही मागायचं नाही, कारण की आपल्याला सवय असते तर काहीच मागायचं नाही। पहिल्यांदा आपण काहीतरी देवी आईला म्हणजे अर्पण करत असतो, तर आपण देवी आईकडे काहीही मागायचं नाही। फक्त माझ्या यथाशक्ती मी हे म्हणजे केलेलं आहे। आणि ओटी भरताना तुम्ही तुमच्या यथाशक्तीनेच भरायची आहे, विनाकारण उसळमारी करून कर्ज करून काही भरायचं नाही, ते देवाला देखील आवडणार नाही। कारण की प्रत्येकाचीच परिस्थिती असते असं काहीही नाही। तुम्ही अगदी ब्लाऊजच्या पिसाने देखील ओटी भरली ना तरी सुद्धा चालेल, किंवा फक्त तुम्ही खणा नारळाची ओटी भरा तरी सुद्धा देवीला चालेल। सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमची भावभक्ती ही खूप जास्त महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे परिस्थितीनुसार तुम्ही देवीची ओटी ही भरायची आहे। तर अशा प्रकारे नवरात्रामधला अगदी अविभाज्य घटक म्हणजे देवी आईची ओटी भरणं। तर हे प्रत्येकाने करायचं आहे, तुमच्या ऐपतीनुसार करा, पण हे प्रत्येकाने करायचं आहे। तसं देवी आईला आपण पाठवायचं नाही। तर व्हिडिओ आवडली असेल आणि जेव्हा मी देवी आईची ओटी भरेल तर तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल। तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।